नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेऊन आलेलो आहोत की ज्यामध्ये आपण आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आपल्याला एक परिपत्रक मिळालं आहे, ज्यामध्ये आरोग्य सेवा आयुक्तालय व त्यांच्या अधिपत्याखालील मंजूर पदांची माहिती सादर करण्याबाबत माहिती मागवण्यात आलेली आहे की ज्यामध्ये सर्व गटक असतील, गड्ड असतील, तांत्रिक व अतांत्रिक पद यांची माहिती मागवण्यात आलेली आहे. आपण बघतोय नुकतंच वेगवेगळ्या पदांची, मग ज्यामध्ये महसूलची वेगवेगळी पद असतील, गटकची वेगवेगळी पद असतील, जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. आता नुकतीच अपडेट आलेली आहे आरोग्य विभागांतर्गत. काय आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचंय आणि आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. बघा, अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. काय म्हटलं गेलेलं आहे, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत आरोग्य सेवा तात्काळ 24 जुलै 2026 हे परिपत्रक आहे. प्रति कुणासाठी आहे, कार्यक्रम प्रमुख सर्व, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ सर्व, जिल्हा शल्य चिकित्सक सर्व, अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय सर्व. विषय की जो अगोदर नमूद केल्या पद्धतीने आरोग्य सेवा आयुक्तालय व अधिपत्याखालील कार्यक्रम प्रमुखांचा मंजूर आकृतीबंधानुसार संख्यानिहाय पदांची माहिती सादर करण्याबाबत सर्व माहिती आपण डिटेल बघूयात. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील संस्थानिहाय पदांची माहिती लोकलेखा समिती सादर करायची आहे. तरी शासन निर्णय कधीचा 16/2/2024 नुसार उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे ज्या पदांची नियुक्ती प्राधिकारी आहेत त्या सर्व, ज्यामध्ये गटक व गड्ड, ज्यामध्ये तांत्रिक किंवा अतांत्रिक पदांची आकृतीबंधानुसार माहिती विवरणपत्र अ ब क मध्ये देण्यात यावी. त्यामध्ये राज्यस्तरीय उदाहरणार्थ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य सह पर्यवेक्षक या पदांचा समावेश न करता इतर सर्व पदांची माहिती द्यावी असं म्हटलंय की ज्या सर्व पदे गट क व गट ड मध्ये इन्क्लूड आहेत, त्यामध्ये समावेश होतोय. जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्याकडील पदांची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख कार्यक्रमांची सदरची माहिती एकत्रित संकलित करावी. आणि सरते शेवटी काय म्हटलंय, सदर माहिती ही लोकलेखा समितीकडे सादर करायची असल्याने आपल्या कार्यक्रमासंदर्भातील आकृतीबंधातील मंजूर झालेली पदं असतील, त्या अगोदर भरलेली पदं आणि सरते शेवटी रिक्त पदांची अचूक व अद्ययावत माहिती, जी काही रिक्त आहेत पदं त्यांची अचूक व अद्ययावत माहिती सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सोबत विहित नमुन्याने या कार्यालयास आजचीच तारीख आहे 25/7/2026 पर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी असं म्हटलंय. सोबत विवरणपत्र संलग्न केलेलं आहे. डॉक्टर दीप्ती देशमुख, सहसंचालक आरोग्य सेवा प्रशासन मुंबई यांच्या मार्फत हे परिपत्रक जारी केलेले. बघा, वेगवेगळ्या स्वरूपाच्या आनंदाच्या बातम्या येत आहेत, गुड न्यूज येत आहेत. अगदीच आपण बघितलं लेटेस्ट एक 2 दिवसापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली, आपण बघितलं सर्वकडे ती व्हायरल आहे. अगदीच आता आरोग्य विभागात सुद्धा अपडेट आपल्या हाती येत आहेत. नक्कीच त्या भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जेवढ्या काही गटक आणि गड्ड यामध्ये इन्क्लूड असणारी पद आहेत, नुकतीच याचा आकृतीबंध मंजूर होतोय आणि पद त्या आकडेवारी बाहेर येईल आणि किती पदांवरती त्याचं भरती जाहीर होईल हे आपल्यासाठी माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. माहिती आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या अपडेटसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. गुड बाय अँड टेक केअर.